तुमच्या बरोबर आहे आणि याचा मला अभिमान आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मुक्ताईनगरमध्ये काम करतात आणि स्वतःच्या कर्तृत्वातून कष्टातून ते इथपर्यंत आले. शेवटी त्याचं कर्तृत्व असतं, कष्ट असतं, चळवळीतून आलेला माणूस, संघटनेतून आलेला माणूस. चंद्रकांत दादा, तुमच्यासारखीच मी रस्त्यावर बसून आंदोलनं केलेली आहेत. माझ्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. 3 दिवसाची पीसी सुद्धा मी घेऊन आलेले आहेत. 3 दिवस फरार सुद्धा होते. असे बऱ्याच केसेस आहेत. कोर्टात बसून प्रत्येक महिन्याला जशी लोक वारी करतात तसं मी माझी कोर्टाची वारी असायची. त्याच्यामुळे आंदोलन करणं वगैरे या सगळ्या गोष्टींमधून गेलो. कारण की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठं मतदारसंघ ठेवलं नाही. माझा वडील साधा शेतकरी, त्याच्यामुळे हे सगळं करावं लागलं. तुम्ही तशाच पद्धतीने आला, त्याच्यामुळे आपल्याला 1,500ची किंमत चांगली माहिती आहे. कष्टातून आलेल्या माणसाला 1,500ची किंमत माहित असते, पण सोन्याचा चमचा तोंडात असणाऱ्यांना 1,500 करणार नाही. त्या हॉटेलमध्ये गेले की 1,500 रुपये देण्याची पद्धत त्यांची असते. पण माझ्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या महिला भगिनींना 1,500 मधून किराणासाठी मदत होतीये, शाळेत मुलाची फी भरण्यासाठी मदत होतीये, डॉक्टरांकडे जाण्यासाठी काही पैसे लागले तर त्याच्यासाठी मदत होतीये. मुलगी वयात येते, तिला मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन आई कधी घेऊ शकली नाही, पण आज तिच्या खात्यावर 3,000 रुपये आहेत तर ती मुलीसाठी नॅपकिन घेऊ देऊ शकते. इतकं मात्र नक्की या 3,000 मधून होते. ते समाधान त्या मातृत्वाच्या, त्या माऊलींच्या चेहऱ्यावर दिसतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की महायुती सरकार आपल्या सोबत आहेतच, पण आपल्या शिक्षण चांगल्या पद्धतीचं व्हावं, आपलं करिअर चांगल्या पद्धतीचं घडावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही दिलेलं वचन पूर्ण करू. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादा, महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे, ज्यांनी हा लाडकी बहीण असेल आणि लेक लाडकी योजना आहे. म्हणजे खरं तर लेक लाडकी म्हणजे मुलगी जन्मात आली की त्या सरकारने 5,000 रुपये खात्यात ठेवले. ती पहिलीत गेली की 7,000 रुपये, 7वीत गेली की 8,000 रुपये आणि 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये रोख रक्कम या मुलींना मिळणार. एकूण 1,01,000 रुपये या मुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये मिळणार. त्याच्यामुळे आता शिक्षणाची पूर्ण जबाबदारी हे सरकार घेत आहे. म्हणून आपल्याला या सरकार सोबत उभं राहायचं. या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आपले जर काही प्रश्न आहेत, मला अपेक्षा आहे आपल्याकडून प्रश्न येतील आणि प्रश्न आले नाही तर आम्ही समजू, तुम्हाला कोणतीही अडचण नाही तर त्या प्रश्नांची उत्तर आदरणीय आमचे रेड्डी साहेब देतील.